दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 152। म्हाईंभट उपहारी रात्री करणे। एके दिवशी म्हाईंभटांनी सर्व भक्तजनांसहित राऊळांसाठी श्वेत उपहार, पांढ्या पदार्थांचा उपहार तयार करून घेतला। आबाईसा आणि महादाईसा दोघींनी मिळून अनेक छान पदार्थ शिजवले। दहीवडे, मांडे, तांदळाचा भात, तांदळाची खीर, खिरीमध्ये घाया, पातळ रसा भाजी, धी, खूप दूध घेतले, साखरेचे लाडू, तिळाचे लाडू, साखरमांडे असे अनेक पक्वान्न तयार केले। असे उपहारासाठी उत्तम पदार्थ पाहून म्हाईंभटांच्या मनाला समाधान वाटले। ते महाद्वाराकडे उभे राहून मनात म्हणाले, ऐसा मी सदैव ना, जे ऐसी अन्ने माझी ईश्वरी प्रवेशन होताती। सकाळच्या पूजावसरानंतर राऊळ कोणालाही न सांगता एकटेच गावात फिरायला गेले। पूर्वेकडच्या नगर महाद्वाराच्या मार्गावर गुढ्याचे स्थान होते। तिथे गुढ्याशी काही वेळ खेळ केला। नंतर 5 पिंपळांकडे खेळ केला। तिथून पिवळतळुलीकडे खेळ क्रीडा करून राऊळ दाभेरीकडे गेले। तिथे घरोघरी खेळ क्रीडा करून दर्भेश्वरा मल्लीनाथाच्या देवळाकडे थोडा वेळ खेळ केला। तिथेच राऊळांना संध्याकाळ झाली। उशीर झाला तरी राऊळ मठामध्ये परतायला तयार नाही। इथे मठामध्ये उपहार तयार करून सर्व भक्तजन राऊळांची वाट बघत होते। एवढी रात्र झाली तरी राऊळ आले नाही म्हणून भटोबासांनी म्हाईंभटांना विचारले, म्हाईंभटो, प्रतिदिनी गोसावी लवकरी बीजे करीती आणि आजी एवढा वेळ झाला तरी तुम्ही काय मनोरथ केला? म्हाईंभट मान्य करत म्हणाले, होय भटो, साच म्या आपला मनी ऐसे म्हणितले, आजी मी सदैव ना, जे ऐसी अन्ने माझी ईश्वरी प्रवेशन होताती। भटोबास म्हणाले, कटकट म्हाईंभटो, हे तुमची जाणीव इतलेयाची पुरती एर काय म्हणो पा वोखटे भाविले। कोणीकडे ईश्वर आणि कोणीकडे तुमचा पदार्थ, ईश्वरासारिखे महापात्र माया जीवाते काय असे? माहा काय ईश्वरासी प्रवेशन करील? हे अवघे ईश्वरीचे अनित्य पदार्थे नित्य वस्तू पावो म्हणत असा म्हाईंभटांना आपली चूक कळली। पश्चात्ताप करत म्हाईंभट म्हणाले, मी पापिया नेण्याची चुकला असे म्हणत म्हाईंभटांनी भटोबासांना दंडवत घातले। नंतर भटोबास म्हणाले, चाला, गोसावियांते विनवणी आणू। दोघे काही भक्तजनांसहित रावळांच्या शोधात दाभेरीकडे गेले। दाभ विहिरीच्या उत्तरेकडे दर्भेश्वराच्या देवळाच्या नैऋत्य दिशेला आडवे 2 वडाची झाडे होती। झाडातळी राऊळ होते। सर्व भक्तजनांनी राऊळांना दंडवत घातले, श्रीचरणा लागले। नंतर म्हाईंभटांनी राऊळांना साष्टांग दंडवत घातले आणि विनंती केली, जी जी, मी पापिया चांडाळ नेण्याची जी माझिया अपराधासी क्षमा कीजो जी, असे म्हणत म्हाईंभट दुःख करू लागले, अनुताप करू लागले। भटोबासांनी ही राऊळांना विनंती केली, जी जी, देवका किंकर म्हाईया अनुताप करीतो जी, उपहार नासला जी, क्षमा कीजो जी, बीजे कीजो जी, विनंतीचा स्वीकार करत आवो मेला जाये यावे म्हणे। उठी उठी म्हणे असे म्हणत राऊळांनी म्हाईंभटांना उठवले। म्हाईंभट उठले। नंतर नाथोबा आणि कोथळोबासांनी गावातून दिवा प्रज्वलित करून घेऊन आले। राऊळांचे पालखीमध्ये आसन झाले। पालखी पुढे कोथळोबास दिवा घेऊन चालत होते। अशा प्रकारे राऊळ सर्व भक्तजनांसहित दिवे लागणीच्या वेळेनंतर मठात पोचले। तेव्हा तयार केलेले सर्व पक्वान्न थंड शेळ्यासारखे झाले होते। राऊळांची तेल मालिश होईपर्यंत आबाईसा म्हादाईसाने राऊळांपुरते आणखी पदार्थ तयार केले। राऊळांचे स्नान झाले। राऊळांनी वस्त्र परिधान केले। नंतर राऊळांचा पूजावसर झाला। आबाईसाने राऊळांसाठी ताट वाढले। राऊळांची आरोगणा झाली। गुळण्या झाल्या, विडा झाला। राऊळांनी पलंगावर निद्रा स्वीकारली। नंतर भटोबासांचे सर्व भक्तजनांसहित पंक्तीत भोजन झाले। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।